आस्था फाउंडेशनतर्फे आषाढी एकादशी निमित्त अंध, अपंग व निराधार महिलांना तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना आणि वृद्धाश्रमामध्ये विविध झोपडपट्ट्यांमध्ये एकूण 780 लोकांना फराळ वाटप करण्यात आले। प्रमुख अतिथी ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांच्या हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी आस्था फाउंडेशनचे या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना एकादशी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। आपल्या हिंदू धर्मात एकादशी उपासना अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळेच समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच हा उपक्रम राबविला जात आहे। फक्त आपला रुग्ण बरा व्हावा म्हणून नाही, तर ते देवापुढे नतमस्तक करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक हा महत्त्वाचा दुवा आहे, असे मानणाऱ्या आस्था फाउंडेशन संचलित आस्थावादी रोटी बँकेतर्फे दररोजच अन्नदान होत आहे। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत, समाजसेवक बाबा मिस्त्री, डॉक्टर मीना गायकवाड, राजू हौशेट्टी, स्मितेश शर्मा, गिरीधारीलाल पारेख, माळी वकील आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी पुष्कर पोकाळे, संपदा जोशी, नीता अकुर्डे, ज्योत्सना सोलापूरकर, संगीता चंचुरे, अविनाश माचरला, विद्या माने, सुवर्णा पाटील, नरेश चिट्ट्याल, अनिल तालीकोटी व विजय चंचुरे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर टीमचा समावेश होता। आस्था फाउंडेशन एक नम्र आवाहन करते, आपल्या घरामध्ये कार्यक्रमानिमित्त केलेले अन्न पदार्थ शिल्लक राहिल्यास 98 34 26 78 75 या नंबरवर संपर्क करावा। रोजी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी आस्था रोटी बँकेच्या वतीनं चिंचुरे साहेब आणि राजू हौशेट्टी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमास उपस्थित लोकप्रिय नगरसेवक व भावी आमदार श्री बाबा मिस्त्री साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून आज जो फराळ वाटपाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून या इथल्या गोरगरिबांना फराळ देऊन एक अन्नदानाचं पुण्य काम या ठिकाणी योजलेलं आहे। हे अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अशा माध्यमातून समाजाचं आणि राष्ट्राचं काम असंच या संस्थांकडून होत राहो आणि त्याला जी काही मदत लागेल ती मदत समाजातील गरजूंनी घ्यावी आणि ज्यांच्याकडे दान द्यायची शक्ती आहे अशा सर्वांनी अशा संस्थांना दान देऊन समाजामध्ये आणि राष्ट्राच्या कामामध्ये सहभागी व्हावं, असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो।